श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. अधिक मास हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र आणि विशेष मानला जातो. या काळात केलेली छोटीशी सेवा, नाममंत्र, जाप, स्तोत्रपठण मनाला अगदी शांती देतात आणि सकारात्मक बदल आपल्या आयुष्यात घडवतात. या स्तोत्र मंत्राच्या स्पंदनाने घरातल्या लहरी ह्या सकारात्मक होतात आणि जीवनात अनेक आमूलाग्र बदल घडायला सुरुवात होते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या महिन्यात केलेल्या 2 अत्यंत प्रभावी सेवा काय आहेत, ज्या केल्यामुळे जीवनातील कष्ट, दारिद्र्य, कर्जबाजारीपणा, अगदी कोणतीही मोठी समस्या असली तरीही त्या समस्येचं हल ह्या 2 स्तोत्रांनी होणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मलमास, पुरुषोत्तम मास आणि अधिक मास अशी 3 नामं ह्या मासाला आहेत. दर वर्षातून 11 दिवस हे जास्तीचे उरतात. 12 महिन्यानंतर जे 11 दिवस येतात, असे 3 वर्ष 11, 11 आणि 11 असे 3 वर्षात 11 दिवस जास्त पडल्यामुळे यात 1 महिना एक्स्ट्रा येतो. ह्याच महिन्याला मलमास म्हणतात. पण हा मलमास दूषित आणि अपवित्र मानला जायचा. पण श्रीकृष्ण भगवानांनी, विष्णू भगवानांनी याला स्वतःचं नाम दिलं, पुरुषोत्तम मास. त्यामुळे हा सेवा करण्यासाठी आणि स्तोत्र मंत्र पठण करण्यासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. म्हणून ह्या काळात केलेली सेवा ही विष्णू भगवानांना पोहोचते आणि याचं लवकर शीघ्र फल आपल्याला मिळतं. तर कोणत्या आहे त्या सेवा, त्या आपण जाणून घेऊया. मलमासात तशी तुम्ही कोणत्याही देवाची सेवा केली, जे आराध्य दैवत आहेत, तर तेही चालतं. पण विष्णू भगवानांचा विशेष असा हा महिना आहे. त्या महिन्यात तुम्ही विष्णू भगवानांची विशेष सेवा करायची आहे. जसं की विष्णू सहस्रनाम पठण, तुळशीला दीप, गावरान तुपाचा दिवा या महिन्यात अखंड तुळशीला लावायचा आहे. तसा आपण रोजच लावतो, पण तेलाचा नाही लावायचा आहे. गावरान शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा अधिक मासात तुम्हाला महिनाभर तुळशीसमोर लावायचा आहे. तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असल्यामुळे त्या तुळशीची जी सेवा आपण करतो ती भगवान विष्णूंना अत्यंत लवकर पोचते आणि त्याचं फल आपल्याला प्राप्त होतं. तर कोणत्या आहेत त्या 2 सेवा, ते आपण जाणून घेऊयात. एक आहे विष्णुस्तुती. विष्णुस्तुती जी आहे ती अगदी छोटी 1-2 मिनिटाची आहे, जी पठण करायला अगदी 2च मिनिटं लागतात. पण ही विष्णुस्तुती इतकी प्रभावी आहे की जर तुम्ही महिनाभर या विष्णुस्तुतीचं पठण केलं तर सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतात. ज्या स्त्रियांना पुत्रप्राप्ती होत नाही त्यांनाही पुत्रप्राप्ती होते. कोणतीही मनोकामना तुम्ही जर मागितली तर ह्या व्रताने ती नक्की पूर्ण होते. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, ही विष्णुस्तुती पठण करताना तुम्हाला ज्या दिवशी अधिक मास लागणार आहे त्या दिवशी संकल्प करून ही सेवा सुरुवात करायची आहे. संकल्प, हातात तांदूळ आणि पाणी घेऊन आपलं गोत्र आणि नाम उच्चारण करून तुमची जी काही इच्छा आहे ती सांगायची आहे आणि नंतर ही विष्णुस्तुती तुम्हाला म्हणायची आहे. ही विष्णुस्तुती अगदी 7-8 कडव्यांची आहे, जी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टाकून देणार आहे. तुम्ही तिचा स्क्रीनशॉट काढून किंवा लिहून ही पठण करू शकता किंवा गुगलवर सर्च केल्यानंतर तुम्हाला ही विष्णुस्तुती मिळून जाईल. अगदी छोटीशी आहे पण अत्यंत प्रभावी आहे. ज्या स्त्रियांना किंवा पुरुषांना कामाच्या व्यस्ततेमुळे वेळ मिळत नाही, अधिक मासात दुसरी सेवा करता येत नाही, त्यांनी ही सेवा करून बघा. अत्यंत फलदायी अशी ही विष्णू सेवा आहे. कारण यामध्ये सर्व विष्णूंचे नाम आहेत आणि विष्णू भगवानांना सर्व सेवा अर्पित केलेली आहे. या भावनेनेच हे स्तोत्राचं जे काही लिहिलेलं आहे ते यातच आहे. दुसरी सेवा आहे ती आहे विष्णू पंजर सेवा. आता विष्णू पंजर स्तोत्र म्हणजे काय आहे, तर विष्णू पंजर याचा अर्थ रक्षक. जो विष्णू भगवान आपला रक्षक आहे त्याचं हे स्तोत्र आहे. त्यामुळे ह्या स्तोत्र पठणाने आपलं दृश्य अदृश्य शक्तीपासून संरक्षण होतं आणि ज्या व्यक्तींची मानसिक स्थिती ठीक नाही
किंवा निर्णय घेण्यामध्ये ज्यांना सक्षमता नाही अशा व्यक्तींनी या स्तोत्राचं पठण जर नित्यशः केलं तर नक्कीच त्यांच्या मनोविकारावर चांगला परिणाम होतो. जे मनोरुग्ण आहेत किंवा ज्यांना आपण म्हणतो की ज्यांच्या निर्णयामध्ये अगदी योग्य निर्णय येत नाही घेता, त्यांनीही हे स्तोत्र पठण करायचं आहे. ह्या स्तोत्राची दुसरी खासियत अशी आहे की हे स्तोत्र पठण करून आपण कोणत्याही कार्यासाठी बाहेर गेलो तर आपलं कार्य 100% यशस्वी होतं. म्हणजे हे स्तोत्र पठण करायचं आहे. ते पठण करताना तुम्हाला एक अगरबत्ती लावायची आहे आणि त्या अगरबत्तीची जी रक्षा असते ती तुम्हाला हे स्तोत्र पूर्ण झाल्यानंतर आपल्या कपाळाला, त्यानंतर आपल्या जिभेवर, त्यानंतर आपल्या कंठावर लावायचे आहे. आणि तुम्ही ज्या काही महत्त्वाच्या कामाला जात आहात ते काम देवाला सांगून आणि एक पिवळं फूल भगवान विष्णूंना अर्पित करून नंतर तुम्ही तुमच्या कार्याला जर गेले तर 100% ह्या उपायाने तुमचं कार्य पूर्ण होतं. अधिक मासात तुम्ही कोणतीही सेवा केली तर ती भगवान विष्णूंना अर्पित होते. ह्या मासामध्ये 33 अंकालाही अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही कोणतीही वस्तू 33च्या पटीत अर्पण करणे म्हणजे 33 अनारसे, 33 बत्ताशे किंवा इतर कोणत्याही खाण्याची वस्तू ही 33 या आकड्याच्या पटीत तुम्हाला अर्पण करायचे आहे. आणि ह्या 2 स्तोत्रांचं पठण तुम्हाला अधिक मासात करायचं आहे. आता या स्तोत्राचं पठण झाल्यानंतर तुम्हाला याचं उद्यापन कसं करायचं आहे तर बघा, आपण कोणतीही सेवा केल्यानंतर आपल्याला उद्यापन करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. कोणत्याही पूजेचं उद्यापन, उत्तरांग पूजन हे तितकंच महत्त्वाचं असतं जितकं की पूजा केलेलं महत्त्व असतं. त्यामुळे ह्या स्तोत्राचं तुम्हाला नंतर जी आपण महिनाभर सेवा करणार आहोत त्याचा उद्यापन करायचं आहे. उद्यापन अगदी सोपं आणि साधं आहे, बिना खर्चिक आहे. तुम्ही कोणतीही पिवळी मिठाई किंवा पिवळी कोणतीही गोड वस्तू तुमचं अधिक मासातील हे 2 स्तोत्र पठण झाल्यानंतर तुम्ही भगवान विष्णूंना अर्पित करायचे आहेत. कोणतीही जे तुम्हाला योग्य वाटेल त्यातून कोणतीही पिवळी एक मिठाई तुम्ही या दिवशी भगवान विष्णूंना, आणि जर लक्ष्मी विष्णू मंदिर असेल तर तिथे अर्पण करायचे आहे, नसेल तर स्वामी महाराजांच्या केंद्रात अर्पण केलं तरी चालेल. बघा, आपले अधिष्ठात्री देवता ही स्वामी महाराज आहेत. आपल्यासाठी स्वामीच विष्णू आहेत, स्वामी सर्व काही आहेत. त्यामुळे ह्या महिन्यात इतर सेवा करतानाही, हे 2 स्तोत्र पठण करतानाही तुम्ही महाराजांची सेवा चुकवायची नाही आहे. आपली जी रोजची नित्य सेवा आहे ती करूनच तुम्ही ह्या 2 स्तोत्रांचं पठण करायचं आहे. ज्याला अगदीच खूप अडचणी आहेत, खूप वैयक्तिक संकट आहेत, अगदी मार्गच सापडत नाही आहे किंवा कर्जबाजारीपणाही अति झालेला आहे, कर्ज फेडण्यासाठी कुठून मार्गच सापडत नाही, त्यांनी ह्या 2 स्तोत्राचं पठण अगदी करून बघा. जर तुम्हाला रिझल्ट मिळाला तर तशी कमेंटही करून सांगा. पण ही विष्णुस्तुती आणि विष्णू पज्जर स्तोत्र हे 2 स्तोत्र विष्णू भगवानांना अत्यंत प्रिय आहेत आणि मला मासामध्ये, पुरुषोत्तम मासामध्ये विष्णू भगवानांची सेवा हीच करतात आणि यामुळे ते आपल्यावर प्रसन्नही होतात. विष्णू हे सृष्टीचे पालन करता देवता आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे आपलं पालन पोषण करणारी देवता आहेत. त्यामुळे आपलं पालन पोषणाचा भारच या देवतेंकडे असल्यामुळे आपण जी काही मनोकामना यांच्याकडे मागू, आपल्या सांसारिक जीवनातल्या अडचणींची, ती भगवान विष्णू नक्कीच पूर्ण करतात. आणि खूप दयावान असं हे दैवत आहे. त्यामुळे अतिशीघ्र फल देतं. फक्त तुम्ही ह्या सेवा न चुकता करायच्या आहे. सेवा करण्याचा कालावधी कधी आहे तर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. फक्त दुपारी 12 ते 12:30 सेवा करू नका. संध्याकाळी प्रदोष काळामध्ये केली तर अत्यंत उत्तम. नाही जमलं तर सकाळी करा. या सेवेसाठी तुम्हाला शुद्ध गावरान गाईच्या दिवा लावायचा आहे आणि त्यानंतरच हे विष्णू स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे. नियम काय आहे तर नियम अगदी साधे आणि सोपे आहे. मांस वर्ज्य आहे, मदिरा वर्ज्य आहे, त्यानंतर परान्न वर्ज्य आहे. बघा, काही नियम आपण जर कटाक्षाने पाळले तर त्याचं फळ लवकर मिळतं. परान्न सेवनाने माणसाची मानसिक स्थिती आणि त्याची वृत्ती चंचल होते
म्हणून ह्या कालावधीमध्ये जर तुम्हाला स्तोत्राचा खरोखर प्रभाव बघायचा असेल तर मांसाहार वर्ज करा, मदिरा वर्ज करा आणि परान्न इतर ठिकाणी घ्यायचं हेही वर्ज करा. सात्विक आहार घ्या. दुसरं म्हणजे तुम्ही ज्या वेळेला स्तोत्र पठण करता त्यावेळेला जर तुम्ही पिवळं वस्त्र घातलं तर अत्यंत शुभ. पिवळा वस्त्र घालून तुम्हाला स्वच्छ आसनावर बसून आधी माता पृथ्वीची पूजा करून नंतर आपला भाग इंद्र भगवानांना देऊन नंतरच पूजा प्रारंभ करायची आहे. ती कशी तर आसनावर बसतेवेळी तुम्हाला धरती मातेला स्पर्श करायचा आहे, तिची प्रार्थना करायची आहे. त्यानंतर थोडंसं पाणी खाली ज्या आपण बसतो त्या आसनावर शिंपडायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला पूजेला बसायचं आहे. कारण आपण जी पूजा करतो त्याचा काही भाग इंद्र भगवान, काही भाग इतर देवतांना मिळतो आणि त्यानंतरच तो आपल्याला मिळतो. त्यामुळे आपल्याला व्रताचं पूर्ण फळ मिळण्यासाठी, स्तोत्रपठणाचं पूर्ण फळ मिळण्यासाठी आधी ही पूजा करून नंतरच तुम्हाला स्तोत्रपठणाला बसायचं आहे. जागा शुचिर्भूत ठेवा, देवघरातच बसा आणि नंतरच स्तोत्रपठण करा. मन शांत ठेवा आणि एकाग्र चित्ताने या स्तोत्राचं पठण करा. हे स्तोत्र 2 अगदी छोटे आहेत. तुम्हाला 5 मिनिटात हे स्तोत्र पठण करून होतील आणि याचा प्रभावही अत्यंत आहे. आणखीनही या स्तोत्राबद्दल काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता. मी कमेंट बॉक्समध्ये हे स्तोत्र टाकत आहे जे विष्णुस्तुती आहे आणि विष्णू पज्जर स्तोत्र हे तुम्हाला गुगलवर सर्च केल्यानंतर मिळून जाईल. तर नक्की ह्या 2 सेवा करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा दिवस तुमचा स्वामीमय जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.